नमस्कार मंडळी. आता उठलेलो आहे, म्हणजे उठलेलं कधीच आहे. मार्केटचं काम चालू होतं, ऑर्डर वगैरे घेत चालू होतं. आणि आता ब्रश वगैरे केला आहे आणि कोमलचा निरोप आला की चहा झाली म्हणून, तर चहा घ्यायला आलेलो आहे. आता अजून आंघोळ वगैरे बाकी आहे, अलेक्सला फिरवायचं बाकी आहे अजून. आता चहा घेऊ पहिले, मग पहिले अलेक्सला फिरवू, मग आज त्याची पण आंघोळ करायची. झालं तर जमलं तर त्याची आंघोळ पहिले करू, मग नंतर आपली करू. कारण की त्याला टाइम लागून जातो, 1 तास लागून जातो त्याच्या आंघोळीला जवळपास. कारण की त्याचे केस आहे ना, त्याच्यामध्ये पाणी बी जात नाही आणि परत पाणी गेल्यानंतर सुकत पण नाही. त्याचं काम असं आहे. म्हणून आज मम्मीने बी आंघोळ केलेली नाही, त्याची पहिले आंघोळ करू म्हणून. तर आता चहा वगैरे घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो त्याची आंघोळ वगैरे करायचं चालतो. चला कोमल, तू डबल डबल चहा घेते का? असं नाही, मी सकाळी नाही घेतलं. नाही येते पप्पांसोबत. पप्पांचा झाला का छान आंघोळ करून आले ते. चला बरं. काहीतरी देवाची कृपा. आज मोठा किस्सा झाला, हादसा झाला. कोमल वाचली तर सगळे गिझर पडले. नशीब कोमल. हा, शिट आल्यानंतर फुटलं रे ते. शिट्ट्या बी निघल्या चार शिट्या होऊन गेल्यानंतर फुटलं ते. आणि हे पाय कुकर बंद आहे कुकर पॅक घे. आणि त्याच्यातली नळी बाहेर आहे, ती रिंग बाहेर तुटून पडली. रिंग बाहेर तुटून पडली. कुकर खालती पडलं तिकडे. तिथं पडलं ते, तिथून इकडे आलं वाटतं. काय झालं काय माहिती, काय माहिती का? तिलाच माहित नाही काय झालं. घरीच होते. मी बाथरूम मध्ये होतो. हा आम्ही मागे होतो, होता. वहिनी इथं होती, भांडे भांडे घालत होते. कुकर आहे ना असं उडून असं इथं बसला. वर उडवला तिथं पडला, परत तिकडे आला तो. आता याच्यावरती ब्लॉक तयार केली. आज लय मोठा हादसा होता वाचलेला आहे. की मी म्हणजे अलेक्सची आंघोळ केली आम्ही, मम्मीने आणि मी. आणि मम्मी बाहेरचं धुत होती आणि कोमल आहे तर आज धुणे आली. काकू येणार नव्हती म्हणून भांडे घरामध्ये घासत होती. तर कुकर लावेल होता, हा कुकर लावेल होता, त्याच्यामध्ये डाळ शिजवली होती, इथं लावेल होता. तर मम्मी 2 शिट्ट्या झाल्या. कोमल काय झालं होतं, 2 शिट्ट्या झाल्या? नाही 3-4 झाले. दोनच झालं. 2 झाल्या होत्या शिट्ट्या. दोनच झाल्या म्हटलं, तिसरी चौथी होऊ दे. काय झालं, 2 झाल्या त्यानंतर? काय माहिती काय झालं, डायरेक्ट फुटला तो. तिला पण कळलं नाही, म्हणजे ते इथं हे करत होते. आणि हा बघा, हा कुकर इथं होता माझ्या हिशोबाने. हे बघा इकडं बी डाळ उडली, इथं असं कुकरचं भांड असं वाटत होतं आम्हाला. इथं पण फुटला तो. इथं पडून इथं लागून तो इथं आला असं वाटत रिटर्न आला होतं. तो. हा. तो बरं तिकडून आला नाही, तिथं ते डोक्यात लागलं असतं. लय वाचली असती, वाचली. हे बघा ना, हँडल वगैरे सगळं तुटून गेलेलं आहे. मधली जी रिंग राहते ती पण तुटून गेली आहे. काहीतरी देवाचे साथ भेटले असं वाटतंय. हा, इतकं झालं की हो? काय माहिती काय झालं. पण काय त्याच्यावर माहिती. होता का? त्या 1 नंबरवर बरोबर, होतं. याच्यावरच होतं. इकडे तोडायला असतं तो. काहीतरी देवाचे खरंच. इकडे का आलं ते बघतोय का? वहिनी दरवेळेस नाही हो. आज तिकडे लावलं होतं. बरोबर तो इकडे होता. सगळे डाळ असं होतं की ना? नाही ते नव्हतं ते बरोबर आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त ते तिथं लागून इकडे खाली पडलं. इकडून म्हणजे सगळं खाली खाली हे झालं होतं असं चिकट. आणि कोमल बिचारी घाबरून गेली. कोमल लयच घाबरले ना ते. हे बघ, आयुष, रडायला लागून गेली. आयुष, हे बघ, हे तुकडे दाखव. हे तुकडे निघून गेले तिचे हा सगळे. ना, पुरं हे बघा ना. फार हे मधला तुकडा आहे, हा मधला रबरचा तुकडा आहे. आणि जर हे बघा, हे बी निघेल नाही, तसं पॅकच्या पॅक. असं डायरेक्ट उडाला. हे असंच फेकून द्या आता, बर का. हे असंच फेकून द्या, काही हे नाहीये. नाही त्याला उघडावं लागेल ना. उघडावं लागेल ना त्याला. दीदी तू कुठं होती? मी हॉल मध्ये होते हो. मला थरथर माझा आवाजच निघत नाही. मोठे पप्पा मला म्हणता कुकर फुटला का. मी बोलतेय म्हणलं आवाज का बरं निघत नाही माझा. दडदड होत होतं नुसतं. सगळे घाबरून गेले होते आज. मी पण मागे होतो, म्हणजे मला आंघोळीला जायचं होतं. पप्पा नेमके आले, म्हटलं आंघोळीला जाऊ. तर अचानक एवढा जोरात आवाज झाला आणि म्हणजे पार इथून आमचं जे मोठं घर आहे ना तिथपर्यंत आवाज झाला. ते बी सगळे लोक बाहेरचे बाहेर आले. काय झालं, आम्हाला जरा घाबरलो. मेन म्हणजे सगळ्यात तुम्हाला सांगतो, सगळी देवाची कृपा आणि आई वडिलांनी केलेलं पुण्य आम्हाला आज कामात आलेलं आहे. फक्त एवढंच कामात आलं, एवढंच सांगतो. जे पुण्य केलेलं आहे, जे चांगलं काम केलेलं आहे ते आज कामात आलेलं आहे. तर सगळा देवाचा आशीर्वाद आहे ना, आई वडिलांचा आशीर्वाद आहे.
आणि तुमचा बी आशीर्वाद आहे सगळा. म्हणजे सगळे आज घाबरून गेले घरामध्ये, सगळे रडायला लागले होते. तर काय मला पण असं बोलूच हे वाटत नाही, बोलूशी वाटत नाही आज. पण ठीक आहे चला, आज हे टाकायला नव्हतं पाहिजे युट्यूबला, पण मग असं काय बोलू आता मी काहीच कळत नाही. चला ठीक आहे, बघू आता पुढं काय होतं, पुढचं दाखवतो. जर झाली इच्छा तर करतो व्लॉग, नाही तर मग इथंच एंड करून टाकतो. आता एवढ्या ह्याच्यामध्ये काय चालू होतं माहिती का, हा कुकर बोलला एक तर जीव काढू काढू कुकर बोलला, आणि काय चालू होतं माहिती का, जी डाळ बाकी होती ना त्याचं वरण करी टाकू अरे. एवढ्या ह्याच्यामध्ये बी काय झालं होतं, वरण करी टाकू वायर काय रिंग काय वरण करायला मम्मी. हो? वरण करायचं कंजूस बनायची तर करायची नाही करत, आणि पलतीकडच तू बी होय नाही मी काहीच नाही. तू बी बोलली ना वरण करायचं म्हणून. गडी पडेल ना तिकडं रिंग का नाही तर नाही काही. रिंग त्याच्यामध्ये फसली म्हणून ती पतली म्हणून तिथंच झाली पूजा ती. घडी असती तर ते झाकण लागलं नसतं. मग झाकण इझिली लागतं. एवढं भरेल होतं, 1 तास लागला बरोबर गॅस. सगळं पुसलं. हा चमचे आता डायरेक्ट चेहरा दिसतोय. हा त्याच्या चेहरा दिसतोय, पुरा चमचम झाली. हा गॅसची वायर बियर सगळं निघून गेलं तिकडं. कोमल घे. कोण आले पा ॲलेक्सची आंघोळ झाली ना, ॲलेक्स स्टिक पाहतोय हात त्याच्याला. ए स्टिक संपले ना ॲलेक्स. हा व्हिडिओ टाकण्याचा कारण एकच आणि काढण्याचं कारण एकच, जे आज आमच्या सोबत झालेलं आहे ते उद्या तुमच्या सोबत नाही हो, म्हणून हा व्हिडिओ टाकतोय. कृपया करून 2 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा हे फुटू शकतो, कुकर फुटू शकतो. म्हणजे आम्हाला विश्वास पटत नव्हता की शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा असं. आपण कॅज्युअली कसं करतो की शिट्टी झाली म्हणजे आपल्याला काय वाटतं, अरे शिट्टी झाली म्हणजे काय याच्यात प्रॉब्लेम नाहीये, आपण तोच विचार करतो. पण इथं 2 शिट्ट्या झाल्यानंतर बी कुकर फुटला म्हणजे जरा आम्हाला धक्का, थोडं हेच वाटलं, भीतीच वाटली याच्यावाली. आणि कोमल तुला काय बोलायचंय? त्याच्यानंतर कुकर लावताना 10 वेळेस चेक करा, आणि लावल्यानंतर तर हात लांब राहिलं तर चांगलं. सेफ्टी ती आपली. कुकर लावा, कुकर लावल्यानंतर कृपया करून कोणी जवळ थांबू नका, कारण कधी की काय होईल सांगता नाही येत. कोमलचं नशीब होतं बरं, ती लेफ्ट साईडच्या याला हे करत होती, टामायत ठेवत होती. आज राईट साईडच्या गॅसवर ठेवलं तिने, तर तिचं नशीब होतं. आणि खूप नशीब मी खूप काल नशीब. वाचली. बस एवढंच सांगतो, तुम्ही लक्ष ठेवा थोडं, बस बाकी काहीच बोलत नाही. चालेल ठीक आहे, आज पुरता एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग आपण चांगला काढू. आज काढायचा होता पण थोड्याशा चुकीमुळं, आपली चुकी पण बोलता येईल त्याच्यामध्ये, आणि थोड्याशा कारणामुळं आपण आजचा ब्लॉग छोटाच टाकू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला.